हे बोगस कुणबी दाखले काढून प्रस्थापित जे राजकारणी आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे। या बोगस आम्हाला जे वाटतात ते त्या दाखल्यांवर आम्ही हरकती घेतल्यात। तुला पैसे पाहिजेल का गोळ्या पाहिजेल, केस मागं घे नाहीतर गोळ्या घालू, अशा प्रकारे धमक्या देऊन, पोकळ धमक्यांनी घाबरून जाऊन ओबीसीचं संविधानिक जी लढाई आहे ती सोडणारा मंगेश सासने नाही आहेत। तुम्ही पुरावे द्या, तिथं सुनावणी चालू आहे, कोर्ट आहे, तिथं ते निर्णय देईल। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ओबीसीच्या आरक्षित जागेवर अनेक ठिकाणी हे बोगस कुणबी दाखले काढून प्रस्थापित जे राजकारणी आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे। तर या संदर्भामध्ये जिल्हा जात पडताळणी समितीकडे या सुनावण्या चालू आहेत आणि त्यास आम्ही ह्या सगळ्या या बोगस आम्हाला जे वाटतात ते त्या दाखल्यांवर आम्ही हरकती घेतल्यात। 30 ते 35 जणांच्या हे जे काही नगरसेवक आहेत यांचे हे केसेस चालू आहेत आणि या रागातून रात्री 2 वाजता 15-15, 16-16 कॉल करून तिथं धमक्या दिल्या जातात। तू ॲडव्होकेट मंगेश सासने बोलतोय का? तू आमचं नगरसेवक पद घालवतो का? तुला पैसे पाहिजेल का गोळ्या पाहिजेल, केस मागं घे नाहीतर गोळ्या घालू, अशा प्रकारे धमक्या देऊन ह्या केस मागं घेण्यासाठी हा दबाव टाकला जातोय। ह्या अशा धमक्यांना भीक घालणारा मंगेश सासने नाही। याच्या आधी अनेक अशा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत। डिसेंबरमध्ये माझ्या गाडीवर माजलगावला हल्ला झाला, पण या असल्या पोकळ धमक्यांनी घाबरून जाऊन ओबीसीचं संविधानिक जी लढाई आहे ती सोडणारा मंगेश सासने नाही आहेत। तुमच्यामध्ये दम येतं समोर येऊन बोला ना। न्यायाची लढाई, कायद्याची लढाई कायद्याने लढा। जर तुमचं खरंच असेल, तुम्ही पुरावे द्या, तिथं सुनावणी चालू आहे, कोर्ट आहे, तिथं ते निर्णय देईल। अशा धमक्या देऊन मागं सरणारा मंगेश सासने अजिबात नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी, आमच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं याची सर्वस्वी जबाबदारी हे सगळे जे नगरसेवक आहेत ज्यांचे आम्ही ते दाखले चॅलेंज केलेले आहेत त्यांची राहील। याबाबत पोलीस प्रशासनाला तक्रार दिलेली आहे आणि ते त्यांची कारवाई करतील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।